नंतर माझ्याकडे पैशाची मागणी झाली आणि पैसे न दिल्यास तुमची निवड रद्द करेल असे बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगर व त्यांचे सहकारी क्लार्क संतोष कुदळे यांच्याकडून सांगण्यात आले। जी ही कागदपत्र जर मी पाहिली तर त्या अधिकाऱ्याने एखाद्या लहान मुलाने झोपेत मी मुतलो असं सांगितल्याप्रमाणे काय घडलं तुमच्याबरोबर सांगा। नमस्कार, मी ऋतुजा अभिजित राऊत। मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता। त्यात माझं सिलेक्शन झाल्याने मला 17/2/2025 रोजी ऑर्डर देण्यात आली। ऑर्डर सोबत रोजपत्र सगळं घेतलं होतं। नंतर माझ्याकडे पैशाची मागणी झाली आणि पैसे न दिल्यास तुमची निवड रद्द करेल असे बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगर व त्यांचे सहकारी क्लार्क संतोष कुदळे यांच्याकडून सांगण्यात आले। नंतर मग मला कोणते कारण न देता त्यांनी 28/2/2025 रोजी परव्यक्तीच्या हस्ते मला पत्रव्यवहार कळले की माझी नियुक्ती रद्द केली। त्याच दिवशी आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। तर असं लाचखोर अमोल मेरगर आणि त्यांचे सहकारी क्लार्क संतोष कुदळे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं वाटतं। तुम्हाला किती मार्क पडले होते? मला 60 मार्क पडले होते। थोड्या मोठ्या आवाजात सांगा। मला 100 पैकी 60 मार्क पडले होते। आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला किती मार्क आहेत महिलेला? माझ्यापेक्षा 1% मार्क कमी होते त्यांना, म्हणजे 59% मार्क। बरं, तुमची निवड कराय इंदापूर पंचायत समिती प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळने केली का बाहेरून कोण अधिकारी आले? नाही, बाहेरून पुण्याचे वरिष्ठ अधिकारी आले, त्यांचे पथक आले। किती जण होते लोक? 4 जण। बर, 4 जण लोकांनी तुमची ती कागदपत्र पाहिली आणि सर्व ह्यांचं म्हणणं आहे की बाहेरून पुण्याहून एक पथक आलं आणि त्या पथकाने यांची कागदपत्र वगैरे पाहिली आणि माझ्याकडे त्यांना गुन्हा दिलेले पत्रक आहे। हे पत्रक आहे, ह्या पत्रामध्ये स्पष्ट इथं पहिल्याच कॉलम मध्ये 60% पडले, तर त्यानंतर काय कमी मार्क असतील सगळ्या महिलांची मार्क आहे। त्यांनी निवड केली। निवड केल्यानंतर तुम्हाला निवडीचं पत्र दिलं का? हो, पत्र दिलं त्याचं। निवड म्हणजे तुमच्या मदतनीस म्हणून निवड झाल्याचं तुम्हाला पत्र दिलं। पत्रानंतर तुम्ही हे बॉन्ड दिलाय कसला तर 100 रुपयाचा? 100 रुपयाचा बॉन्ड दिला। मग तुम्हाला मागणी केली का 100 रुपयाचा बॉन्ड लिहून द्या, काय अटी शर्तीचे असतील ते बी तुम्ही बॉन्ड दिलेला आहे? हा 100 रुपयाचा बॉन्ड सुद्धा लिहून दिलेला आहे त्यांनी। बरं, निवड झाली, सगळं बॉन्ड लिहून, मग तुम्हाला किती तारखेला मदतनीसने जॉईनिंग व्हा म्हणून सांगितलं? 1 मार्च 2025 ला रुजू व्हायचं सांगण्यात आलं होतं। म्हणजे 1 तारखेला हे जे आता माझ्यासोबत इंदापूर तालुक्यातील काटेगावातील एक महिला बोलतात, ते म्हणतात की मी सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र दिल्यानंतर निवड झाली, बाहेरच्या अधिकारी पथक येऊन पाहणी केली, त्यांच्या कागदपत्राची निवड पत्र दिलं, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर अटी शर्तीचं म्हणणं लिहून दिलं, निवड झाले आणि तुम्हाला कार्यालयात येऊ नका म्हणून सांगितलं, डायरेक्ट अंगणवाडी रुजू पत्र दिलं। म्हणजे अंगणवाडीला जॉईन म्हणून सांगितलं। अंगणवाडीला जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला अपत्रेचं पत्र दिलं का? त्यानंतर किती दिवस? 28 तारखेला आम्हाला 2 दिवस अगोदर 28 तारखेला 28 एप्रिलला? नाही, 28 फेब्रुवारीला। हा, 28 फेब्रुवारीला ह्या महिलांना अपत्रेचं पत्र दिलंय आणि त्या पत्रात स्पष्ट सांगितलंय की बाबा तुम्हाला अपात्र करण्यात येतात, कारण काय दिलेली नाही। तुम्ही आता जे 2 लाख रुपये मागितल्याचा आरोप करताय, ह्या जे त्यांच्या अमोल मेरगळ असतील त्या बालविकास प्रकल्प इंदापूर कार्यालयावर गंभीर आरोप झाले, त्याबद्दल तुम्ही ऐकून होता? म्हणजे असं नाही सांगता येणार बायचं काय, कारण आपल्यावर तर झालेलं आहे ना। आणि आपण पैसे मागणी केली जाते आता बी मिनी अंगणवाडीचं काय अंगणवाडीत रूपांतर झाले त्याबद्दल मागणी करतात, तुमचं काय ऐकाय मिळालं? नाही, ते काय सांगतात आपण बाहेरच्या बायकांचं, पण आपल्याला मागतं म्हणजे दुसऱ्या मागतच असतील ना। म्हणजे असा विषय म्हणणं आहे की ह्यांनी 2000 रुपये किंवा 3000 रुपये असतील, 5000 असतील, 10000 असेल, काय रक्कम असेल, मिनी अंगणवाडीचं अंगणवाडीत झालंय रूपांतर, ह्याच्याकडे महिलांकडे मागणी करते असं सुद्धा ऐकाय मिळलंय। सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळते की हे आता सध्या इंदापूरमध्ये ह्यांची समस्या गाजतात आणि अशा बी गोष्टी गरज आहे। आता ह्यानंतर तुमचं काय पाऊल आहे की आता हे घडलंय, 2 लाख रुपये मागणी केली यांच्यावर करा, आता तुम्ही काय करणार आहे पुढे? आम्ही आता कायदेशीर नाही मागणार आता, पण कुठं काय करणार आहे? पुणे जिल्हा परिषदला अमरण उपोषण बसणार आहे 8 तारखेला 2025 रोजी।
आणि जर म्हणजे ही महिला म्हणतात आम्ही आता उपोषणाला बसणार आणि त्यानंतर पुढचं पाऊल काय अजून असं उपोषण झाल्यानंतर? नंतर मग कायदेशीर पद्धतीने न्याय मागणार त्यांना. तुम्ही कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे यांना भेटणार आहे? हो, आम्ही अजित दादांनंतर ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे. नंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना पण भेटणार आहे. यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारला सुद्धा आम्ही भेटणार आहे. इंदापूर तालुक्यात एक ना अशा अनेक प्रश्न ह्या बालविकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर इथं घडत आहे आणि ह्या जी महिलेवर अन्याय झालेला आहे. ते म्हणतात की आता आम्ही उपोषण बी करणार आहे आणि उपोषण करणार आहे, मुख्यमंत्र्याला भेटणार आहे, अजितदादा मुख्यमंत्री अजितदादाला भेटणार आहे. पण इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना बी तुम्ही कॅबिनेट मंत्री भेटणार आहे का तुम्ही? यांचं म्हणणं आहे आम्ही दत्तात्रय भरणे यांना सुद्धा भेटणार आहे. आणि समजा तुम्हाला न्यायच मिळाला नाही तर पुढचं पाऊल काय असेल अजून? तर आम्ही पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार. महिला म्हणतात की पंचायत समिती कार्यालयासमोर मी स्वतः माझ्या सहकुटुंब नवरा मुलं यांच्यासोबत आत्मदहन करणार आहे. म्हणजेच महिला आमच्याशी बोलण्यात जरा घाबरल्या. त्यांना पहिल्यांदाच आहे मीडिया समोर येणं आणि हा निवड झालेला प्रकार आहे. एखादा उमेदवार निवड झाली किंवा नोकरी लागली ह्याचा आनंद घरात परिवारात नवरा मुलगा सासर ह्याच्यात असतो आणि अचानक जर असं काय घडलं तर माणूस गोंधळून जाणं हे साहजिकच आहे. पण इंदापूर तालुका बालविकास प्रकल्प अमोल मेरगळ त्यांच्या सहकारी यांच्यावर गंभीर आरोप होत्या. काही पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, सामाजिक कार्यकर्त्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेत, वाद झाले. एवढं मोठं इंदापूरमध्ये प्रकरण घडत असताना इंदापूरमध्ये शासकीय प्रशासन विभाग ह्याच्यावर का कारवाई करत नाही? इंदापूरचे लोकप्रतिनिधी कॅबिनेट दत्तात्रय भरणे ह्या प्रकरणाकडे लक्ष घालणार का? सर्व महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा पवार ह्या प्रकरणाकडे लक्ष घालणार का? एकनाथ शिंदे लक्ष घालणार का? आणि कार्यक्षम कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसकडे सगळं महाराष्ट्र पाहत आहे, हे लक्ष घालणार का? इंदापूरमध्ये एका निवड झालेल्या महिलेला 60% महिला मार्क पाडते, निवड झाले, निवडीचं पत्र दिलंय, रुजू व्हायचंय आणि अपात्र ठरते. म्हणजे 60% मार्क पाडलेला उमेदवार अपात्र ठरतोय आणि 59 मार्क पाडलेला नियुक्तीपत्र होतंय. नेमकं ह्याच्या मागचं गोड बंगाल काय आहे हे आपल्याला शोधून घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकरणाला पडदा टाकणाऱ्या, अशा अधिकाऱ्याला पाठबळ देणाऱ्या, अशा वृत्तीच्या लोकांना वरदास्त देणारा इंदापूर तालुक्यातील झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. इंदापुरातील अधिकारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजत आहेत, लोकप्रतिनिधीपेक्षा मोठं समजत आहेत. आमचं कुणीच काय करू शकत नाही, कायदा बी काय करू शकत नाही आणि पुढारी काय करू शकत नाही, प्रशासन काय करू शकत नाही, आमदार काय करू शकत नाही, अशा तोऱ्यात वावरत आहे. ह्याला कुठंतरी धडा शिकवला पाहिजे किंवा धडा भेटला पाहिजे असं या प्रकरणावरून दिसतंय. महिला जास्त बोलू शकत नाही पण यातून न्याय मिळाला पाहिजे असं लोकांना वाटतंय. बेधडक मुद्द्याचं बोला साठी कैलास पवार, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.